सर्वांना नमस्कार. आज 6 जून अर्थात आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा दिवस 6 जून 1674 रोजी श्रीमान रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला व त्यानंतर या महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण जगाला या अनभिषिक्त राजा या निमित्ताने मिळाला. सर्वप्रथम सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कालच 5 जून अर्थात पर्यावरण दिवस होता. पर्यावरण दिवस व शिवराज्याभिषेक दिन या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने एका वेगळ्या विषयावर मी चर्चा करण्यासाठी आपल्या समोर आलेला आहे. मित्र हो, आपण अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, युद्धनीती आणि स्वराज्य निर्मिती याविषयी आपण बोलतो. पण शिवाजी महाराज हे जल, जंगल आणि जमीन, आजच्या भाषेत आपण त्याला पर्यावरण असे म्हणतो, या सर्वांचे छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदर्शी संरक्षक होते. या विषयाची चर्चा तुलनेने कमी होते. छत्रपती शिवाजी महाराज एक महान योद्धा होते हे आपल्या सर्वांना माहीत आहेतच. पण त्यांच्यामध्ये एक दुसरी ग्रेट क्वालिटी होती जी त्यांना इतर राजांपेक्षा वेगळी बनवते. ती म्हणजे त्यांची निसर्गाशी असलेली ओळख आणि पर्यावरणाचे संरक्षण. या सगळ्यांचे संरक्षण करण्याची दूरदृष्टी. महाराजांनी आपल्या स्वराज्यात केवळ लष्कराची संरचनाच केली नाही तर निसर्गाच्या संरक्षणाची सुद्धा काळजी घेतली. सुमारे 350 वर्षापूर्वी जेव्हा पर्यावरण संरक्षण, जलसंधारण किंवा जैवविविधता असे शब्द देखील अस्तित्वात नव्हते, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाणी, जंगल आणि नैसर्गिक संसाधनाचे महत्त्व ओळखून त्यांचे संरक्षण करण्याची धोरणे राबविली. छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरण संवर्धनाविषयीचे विचार हे 17व्या शतकातच त्यांनी दाखवलेली दूरदृष्टी आणि निसर्गाप्रती असलेली जाणीव यावर आधारलेली आहे. आज जेव्हा जग हे ग्रीन हाऊस इफेक्ट अर्थात हरितगृह वायूंच्या उत्सर्जनामुळे, पाण्याच्या टंचाईमुळे आणि जंगलाच्या नाशामुळे संकटात आहे, तेव्हा शिवरायांचे हे विचार अधिक प्रासंगिक ठरतात, अधिक उपयोगी ठरतात. आजच्या या व्याख्यानात आपण पाहणार आहोत की शिवाजी महाराजांच्या प्रशासनात जल व्यवस्थापन, गड किल्ल्यावरील पाण्याची व्यवस्था, वृक्ष संवर्धन आणि वनस्पतींच्या संरक्षणाला किती महत्त्व दिले गेले होते आणि त्या विचारांची आजच्या पर्यावरणीय संकटाच्या काळात किती आवश्यकता आहे हे आपण पाहणार आहोत. आज आपण पर्यावरण वाचवण्यासाठी मोहिमा राबवतो, पण 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी याबाबत कोणती दूरदृष्टी दाखवली होती हे जाणून घेणे आपल्यासाठी हितकारक व प्रेरणादायी ठरेल. तर या ठिकाणी मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून मी छत्रपती शिवाजी महाराज व पर्यावरण याविषयी आपल्या समोर चर्चा करणार आहे. तर या व्याख्यानाची रूपरेषा ही खालीलप्रमाणे राहील. शिवाजी महाराजांची पर्यावरण विषयक दृष्टी, गड किल्ल्यावरील जल व्यवस्थापन, आज्ञापत्रामधील वृक्ष संवर्धन व जंगल संरक्षण, आरमारासाठी लाकूड वापर आणि त्यावर निर्बंध, आजच्या पर्यावरण दिनासाठी शिवकालीन धडे व निष्कर्ष अर्थात स्वराज्य ते सुराज्य आणि पर्यावरण संरक्षण. तर या आजच्या आपल्या ह्या व्याख्यानाची ही थोडक्यात रूपरेषा राहील. तर सर्वप्रथम आपण पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांची पर्यावरण विषयक दूरदृष्टी. शिवरायांनी आपले जे अमात्य होते, रामचंद्रपंत अमात्य, यांना दिलेल्या आदेशामध्ये अर्थात आज्ञापत्रामध्ये गड बांधताना पाण्यासाठी कोणती काळजी घ्यावी असे सुचविले होते. आज्ञापत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, पाणी नाही आणि ते स्थळ तो आवश्यक बांधणे प्राप्त झाले तरी आधी खडक फोडून तळी टाकी पर्जन्य काळापर्यंत पाणी पुरेल ऐशी मजबूत बांधावी. अर्थात गड बांधत असताना सर्वप्रथम त्या ठिकाणी पाणी किती आहे हे पाहण्यात येईल. त्या ठिकाणी खडक फोडून तळी व टाकी निर्माण केली जात असे. जैसे तैसे पाणी ही मुरते म्हणून तितक्यातच वर निश्चिती न मानिता उद्योग करावा. म्हणजे कसे बसे पाणी जरी पुरत असेल
पण तेवढ्यावरच आपण समाधानी न मानता दुसऱ्या ठिकाणी पाणी लागतं का, आपल्याला पाणी उपलब्ध आहे का, हे पाहावे. की जुजामध्ये माडियाचे आवाज खाली झरे स्वरूप होतात. अर्थात गड किल्ल्यावरील झरे असतील तर तोफेंच्या आवाजामुळे ते झरे बंद होऊ शकतात आणि पाण्याचा खर्च विशेष लागतो. तेव्हा संकट पडते. याकरिता तैसे जागा अखेरियाचे पाणी म्हणून 2-4 तळी बांधून ठेवून त्यातील पाणी खर्च न होऊ द्यावे. म्हणजे पहा, केवळ एकाच ठिकाणी तळी व टाकी बांधून गडावरील मावळ्यांना किंवा इतर मंडळींना छत्रपती शिवाजी महाराज सांगतात की आणखी पाण्याची व्यवस्था करता येईल का, या संबंधी धोरणे आखावी. गड किल्ल्यावरील जल व्यवस्थापन. छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 किल्ल्यापेक्षा अधिक किल्ले त्यांनी आपल्या हयातीत बांधले. त्यातला सगळ्यात महत्वाचा किल्ला अर्थातच ज्या श्रीमान रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक झाला, त्या किल्ल्यावर एकूण 12 तलाव आहेत. सर्वात मोठा तलाव गंगासागर तलाव. शिवराज्याभिषेक या दिनाच्या दिवशी रायगडावर 1 लाखाहून अधिक पाहुणे आले होते. या महान समारंभातील सर्व लोकांच्या पिण्याच्या पाण्याची तहान या गडावरील या पाणवठ्याने भागवली. रायगडावर सर्वांना मुबलक पाणी पुरेल एवढ्या पाण्याचे नियोजन कसे करण्यात आले याचा पुरावा रायगडावरच आपल्याला पाहायला मिळतो. कित्येक जलदुर्ग पाहताना देखील जल व्यवस्थापन किती दांडग आहे हे दिसून येतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जर आपण जलदुर्ग पाहिले, त्यामध्ये सिंधुदुर्ग आहे, पद्मदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे. तर सिंधुदुर्गावर जर आपण कधी गेलं तर त्या ठिकाणी आपल्याला 3 बाव पाहायला मिळतील. म्हणजे भोवताली सगळं खाऱ्या पाण्याचा समुद्र असून देखील आतमध्ये गोड पाणी, त्या किल्ल्या दुर्गाच्या आतमध्ये गोड पाणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल सिंधुदुर्गावर. तर सिंधुदुर्गावर एकूण 3 प्रकारच्या विहिरी आहेत, त्याला बाव म्हणण्यात येईल. तर साखर बाव, दही बाव व दूध बाव अशा 3 प्रकारच्या बाव त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी बांधल्या. या प्रत्येक बावच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी एका पहारेकऱ्याची नेमणूक केली होती, कारण या बावमध्ये कोणी विष देखील त्या ठिकाणी टाकू शकत होतं. म्हणून त्याचे गडावरील दुर्गावरील जे काही प्रजामंडळी होती त्यांना या विहिरीचे पाणी अत्यंत निर्धोकपणे पिता यावे यासाठी शिवाजी महाराजांनी या बावच्या ठिकाणी पहारेकऱ्यांची नेमणूक केली होती. पाण्याच्या टाक्या बांधत असताना त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक पर्यावरणपूरक पद्धत अवलंबली होती. हे करत असताना ज्या ठिकाणी टाकी बनवायची आहे किंवा तलाव बांधायचे अशा ठिकाणी छिद्रे करून चुना भरण्यात येईल. सर्वात खालच्या इमेज मध्ये आपण इथं पाहू शकतो, या ठिकाणी छिद्रे आहेत. तर या छिद्रामध्ये अगोदर चुना भरला जाईल, त्यानंतर भरपूर लाकडे दाबून त्या ठिकाणी भरली जात व त्या लाकडावर त्या ठिकाणी पाणी टाकण्यात येत असे. 10 ते 12 दिवसानंतर ती लाकडे फुगली जात व फुगल्यामुळे काय होत असं तर त्या ठिकाणी जे काही दगड आहेत, ज्या दगडामध्ये ते लाकडे ठासून भरली होती, ते लाकडे फुगल्यामुळे ते दगड उभे फाटत होते व हे फाटलेले दगडांना तासून त्या ठिकाणी चौकोनी दगड बनवले जात व हेच दगड गडावरील घरे बांधण्यासाठी वापरले जात व त्या ठिकाणी जे काही खड्डे पडत होते त्या खड्ड्यामध्ये पाणी साठवले जात असे. विशेष बाब म्हणजे पाण्याची टाकी पसरलेली न बांधता उभी टाकी बांधायची पद्धत त्या काळी असायची. यानं काय होत असेल, जर पाण्याचा पृष्ठभाग जर जास्त प्रमाणात असेल तर त्या ठिकाणी बाष्पीभवनाचा वेग सुद्धा अधिक होता. परंतु उभी टाकी बांधल्यामुळे पाण्याचं कमीत कमी बाष्पीभवन त्या ठिकाणी होत असे व जास्तीत जास्त पाणी त्या ठिकाणी साठवले जात होते. याशिवाय उभी टाकीमुळे सूर्यप्रकाश हा टाकीच्या तळाशी पोहोचत होता आणि पाणी शुद्ध राहत होतं. शिवाजी महाराजांचे हे तंत्रज्ञान काळाच्याही पुढे होते. या तंत्रज्ञानाने रायगडावरील गंगासागर तलाव, हत्ती तलाव, कुशावर्त तलाव, कोळिंब तलाव, हिरकणी तलाव अशा एक प्रकारचे एकूण 12 तलाव रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली. सिंहगड वर जर आपण जर गेलो त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला असे नॅचरल पाण्याचे जे काही सोर्सेस आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. महाराजांनी हे तलाव शुद्ध ठेवण्यासाठी गडावर झाडे झुडपे लावले होते, गवत लावले होते. याचं कारण म्हणजे गवताच्या मुळातून झिरपलेले शुद्ध पाणी
किल्ल्यातील विहिरीत साठवले जात होते. अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी वॉटर फिल्ट्रेशन ही संकल्पना त्या काळात राबवली. पूर्वी किल्ल्याला 6-6 महिने शत्रूचा वेढा पडायचा. अशा वेळी गडावर मुबलक पाणी असणे अत्यंत आवश्यक असायचं. गडावरील पाणी कसं वाचविले पाहिजे याबद्दलचे मत येथे छत्रपती शिवरायांनी मांडले. या प्रकारे त्यांनी वॉटर कन्झर्वेशनचा एक आदर्श मांडला आहे. कारण पाणी नसेल तर संस्कृती नष्ट होते असे म्हणतात. रायगडावर जर आपण गेलो तर चित्त दरवाजाच्या पायऱ्या जिथे संपतात त्या ठिकाणी शिरकाई देवीचं मंदिर आहे व त्या मंदिराच्या जवळच हत्ती तलाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बांधकामासाठी त्या काळामध्ये पर्यावरणपूरकच असं साहित्य वापरलं जायचं. त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे दगडाची भुकटी, चुना, गूळ, डिंक, त्यानंतर पावडर, मेथी पावडर, नारळाचे पाणी, हरड्याचे पाणी, शिसे, त्यानंतर जो उडीद आहे उडीदाचे पावडर, या सगळ्यांचं मिश्रण करून त्या ठिकाणी सिमेंट सारखं रूप त्या ठिकाणी देण्यात येत होतं व दगडावर दगड, दोन दगडाच्या मध्ये हे मिश्रण त्या ठिकाणी वापरले जायचं. तर आजही आपण जर कधी विजयदुर्ग, पद्मदुर्गावर गेला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल की त्या ठिकाणच्या लाटामुळे, समुद्राच्या लाटामुळे दगडांची झीज झाली, पण ते दगड एकमेकावर बांधण्यासाठी जे काही मिश्रण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलं होतं ते मिश्रण अजूनही तसेच्या तसेच आहे. हे सर्व मिश्रण एकत्र करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो एक गोल त्या ठिकाणी रिंगण व त्यामध्ये एक दगडी चाक त्या मिश्रणावरून फिरवलं जातं, जेणेकरून हे मिश्रण असे व्यवस्थित एक जीव होईल. जर आपण रायगडावर कधी गेलं तर शिवकालीन पर्जन्यमापक आपल्याला पाहायला मिळतो. हा पर्जन्यमापक साधन संच 400 वर्षापूर्वी पावसाचं प्रमाण मोजण्यासाठी वापरला जात होतो. म्हणजे शिवरायांच्या काळात हवामानाचा अभ्यास आणि जल व्यवस्थापनाचं नियोजन इतक्या अचूकतेने केले जात होतं, याचा हा ठोस पुरावा आहे. हा पर्जन्यमापक नुसता दगडी कुंड नाही, तर आपल्या पूर्वजांच्या विज्ञान दृष्टीचा, निसर्ग निरीक्षणाचा आणि पर्यावरण जागृतीचा अप्रतिम नमुना आहे. तेव्हा 4 शतकापूर्वी जेव्हा विजेचं, यंत्राचं किंवा आधुनिक नकाशाचं ज्ञान मर्यादित होतं, तेव्हा लोकांनी इतकं अचूक आणि वैज्ञानिक साधनं कशी तयार केली असतील, याचं उत्तर दडलेले आहे त्याच्या निसर्गाच्या निरीक्षणात आणि अनुभवावरून. त्या काळात निसर्ग हीच प्रयोगशाळा होती आणि पाऊस म्हणजे संशोधनाचा विषय. पावसाचे पाणी कुठे, कसं आणि किती साचतं, कोणत्या खडकावर किती प्रमाणात पडतं आणि किती दिवस टिकतं, या सखोल निरीक्षणावर आधारितच हा पर्जन्यमापक तयार झालेला आहे. अर्थातच दगडी रचनेतून जो आपल्याला काही शिवकालीन काळात जो हा पर्जन्यमापक दिसून येतो, तो सस्टेनेबल लिव्हिंग आणि इको इंजिनिअरिंग या संकल्पना हा फक्त त्या काळात कल्पना नव्हत्या, तर त्या प्रत्यक्षात त्या कल्पना त्या ठिकाणी आणण्यात आल्या होत्या. हा पर्जन्यमापक मुख्य बाल्य किल्ल्याच्या परिसरात अर्थात होळीच्या माळावर आपल्याला पाहायला मिळतो. वरच्या बाजूने पूर्णपणे बंदिस्त करून फक्त 3 छिद्रे ठेवली आहेत, जेणेकरून त्यातून पावसाचे पाणी खालील कुंडात पडेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि विज्ञाननिष्ठ विचारसरणीचा हा पुरावा आहे. या रचनेतून दिसतं की मराठा साम्राज्य फक्त युद्ध कौशल्यासाठी नव्हतं, तर ते हे पर्यावरण, जलसंधारण आणि शाश्वत जीवनशैलीच्या तत्वावर उभं असलेले साम्राज्य होतं. कारण असं म्हणतात, विकास तेव्हाच टिकतो जेव्हा तो निसर्गाशी सुसंगत असतो. भूमिगत पाणी जाणण्याची कला शिवरायांना अवगत होती. पाणी शोधण्यासाठी त्यांनी पर्यावरणाचीच मदत घेतली. पाणी भूगर्भात कुठल्या उतारावर कसे वाहील याचा वैज्ञानिक पद्धतीने शोध घेतला जायचा. त्या ठिकाणच्या जमिनीवर आढळणारे गवत, झुडपे, मातीचा रंग, खडकाचा प्रकार यावर विशेष लक्ष दिले जाईल. ओसाडो शुष्क प्रदेशात नैसर्गिकरित्या डोल्याने उभे असणारे वृक्ष, हिरवेगार झाडे झुडपे त्यांच्या मुळाजवळ पाणी असल्याचे सांगतात. जवळ जर वारुळ असेल तर पाणी आहे आणि भरपूर वारुळ असेल तर भरपूर पाणी आहे, असा निष्कर्ष काढण्यात येईल. त्या प्रदेशातील जमिनीवर बोरी, उंबर, जांभूळ, शमी, अगीर, झाडे या जातीचे झाडे असतील आणि सभोवताली भरपूर वारुळे असतील, तर असं समजण्यात येत होतं की त्या ठिकाणी पाणी भूगर्भात कमी खोलीवर उपलब्ध आहे. गडावरील जल व्यवस्थापनासाठी नैसर्गिक निचराच्या काही पद्धती त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. कुठल्याही गडावर गेल्यानंतर पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी पाहण्यात मिळेल की घासणी अर्थात नाले, पाण्याचा निचरा करण्यासाठी हे नाले वापरण्यात येत होते. पावसाळ्याचं अतिरिक्त पाणी नैसर्गिक घासणीमधून बाहेर पडत असे, ज्यामुळे तलावामध्ये पाणी साठत नव्हते.
या घासण्यांना कालवे किंवा पाट असे म्हटले जायचं. त्यानंतरचा पुढचा आहे सर्कन, म्हणजे अतिरिक्त पाण्यासाठी तयार केलेला विशेष मार्ग. जेव्हा तलावात पाणी जास्त होत असे तेव्हा अतिरिक्त पाणी सर्कनामधून बाहेर पडत असे. यामुळे तलावाच्या भिंतींना पाण्याचा ढोल न लागता पाणी सुरक्षित बाहेर पडत असे. दगडी बांध आणि ठिपके. दगडी बांध बांधल्यानंतर त्या दगडी बांधामुळे पाण्याचा प्रवाह नियंत्रित होत असे व ठिपक्यामुळे पाण्याचा प्रवाहाचा वेग कमी होत असे. पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्यूह त्या ठिकाणी रचले जायचे. गडाच्या खालच्या बाजूला अतिरिक्त पाण्यासाठी तलाव केले जात होते. झऱ्याचे पाणी तलावात वळवले जात होते, पण झऱ्याच्या पाण्यावर विसंबून राहू नये अशी स्पष्ट सूचना त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली होती. आधी खडक फोडून तळी बांधावी या शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये त्याचा अर्थ असा आहे की किल्ला बांधण्यापूर्वीच पाण्याची व्यवस्था आणि निचऱ्याची व्यवस्था करण्यात यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बांधलेल्या गडावर जर आपण गेलं तर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा एक चांगली पद्धत विकसित केलेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सिंहगडावर गेलं तर 48 जलसंचयिका आपल्याला पाहायला मिळते. रायगडावर 12 तलाव, 30 टाकी, दगडी टाकी आपल्याला पाहायला मिळते. राजगड, प्रतापगड या ठिकाणी सुद्धा आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग पाहायला मिळेल. आर्थिक गुंतवणूक सुद्धा त्या ठिकाणी पाण्यासाठी केली जात होती. 1671 ते 72च्या कागदपत्रामध्ये रायगड राजधानीवर 50,000 होण्याची तरतूद त्या रायगडाच्या विकासासाठी शिवाजी महाराजांनी केली होती. पैकी 20,000 होऊन त्यांनी केवळ तलावासाठी राखून ठेवले होते. अर्थात 40% रक्कम केवळ पाण्यासाठी राखून ठेवणारा हा त्या काळातील एकमेव राजा होता. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही आज्ञापत्र आहे त्यामध्ये त्यांनी वृक्ष संवर्धन व जंगल संरक्षण या संदर्भामध्ये आपल्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. महाराजांनी आज्ञापत्रामध्ये गडावरील लाकूड फाटा जाळू नका, झाडे लावा, जेणेकरून झाडांची मुळे माती घट्ट धरून ठेवतील व पाण्याचे संवर्धन होईल. रात्री झोपताना समईतील वात विझवा, अन्यथा उंदराने ती वात पळविली तर गडावरील वाळलेल्या गवताला आग लागेल. हा छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती अत्यंत साध्या साध्या गोष्टीची काळजी घेण्यासाठी त्यांनी प्रजेला सुचविले होते. जनावरांचा चारा काटकसरीने वापरा. चाऱ्याची उधळपट्टी कराल तर पावसाळ्यात जनावरांना उपास पडेल, घोडी मरतील. कुणब्याकडून जिन्नस आणाल ते उपाशी मर राहतील व म्हणतील तुम्ही तर मुघलांपेक्षा अधिक जुलमी आहात. तुम्हाला जर गवत, भाजीपाला, धान्य जर लागत असेल तर त्या बाजारातून योग्य मोबदला देऊन आणावा, जुलूम करू नये. अशा कित्येक सूचना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये दिल्या होत्या. आपल्या आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराज पुढे म्हणतात, गडास येण्या जाण्याचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असले तरी ते मोडून त्यावरील झाडी वाढवून आणखीन परके फौजेस येता कठीण ऐसा मार्ग घालावे. या विरहित बल कुबिलीस चोर वाटा ठेवावे. त्या सर्व काल चालू देऊ नये. समयास तेच दिंडी अथवा दरवाजा याचा राबता करून सामान सर्वदा नेत जावे. गडाचे राखण म्हणजे कमरग्याची झाडी, ती झाडी प्रयत्न वाढवावी. त्यामध्ये एक काठी तेही तोडून घ्यावी. यामध्ये शिवाजी महाराज सांगतात की किल्ल्याचे संरक्षण हे त्या किल्ल्याच्या अवतीभोवती असणारी काटेरी झुडपी आहेत. हे झुडपे आपण तोडू नये. हे झुडपे आणखीन वाढवावे, कारण संकटकाळी या झुडपामध्ये आपले शिपाई त्या ठिकाणी तैनात करता येतील, बंदुकी त्या ठिकाणी लपवून ठेवता येतील. त्यामुळे हे झुडपे तोडू नये अशा स्पष्ट सूचना छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या मावळ्यांना या आज्ञापत्राद्वारे केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आरमार तखते सोट डोलाच्या काठ्या आदीवरून थेट लाकूड असावे लागते. बघा, आरमारासाठी लागणाऱ्या जहाजांना फळ्या, तुळ्या आणि डोलकाठ्या यासाठी लाकडाची आवश्यकता असते. आरमार ते आपल्या राज्यामध्ये अरण्यामध्ये सागवानी वृक्ष आहेत. त्याचे जे अनुकूल पडेल ते हुजूर लिहून हुजुराच्या परवानगीने तोडून न्यावे. या विरहित जे लागेल ते परमुलकीहून खरेदी करून आणावे. म्हणजे पहा, जर आपल्याला एखादे झाड जर तोडायचं असेल, जीर्ण झाड झाले असेल तरच ते तोडावे व ज्यांच्या मालकीचे ते झाड आहे त्यांची परवानगी घेऊनच ते झाड तोडावे. आणि याशिवाय जे काही आवश्यक असेल ते परदेशातून विकत आणावे. जर झाड एखाद्या आरमारासाठी जर जहाज तयार करायचं असेल, लाकूड लागत असेल तर दुसऱ्या मुलकातून ते लाकूड आपण आणावे. जर आपल्या स्वराज्यातील आंबा, फणस यासारख्या जनतेला उपयुक्त असलेल्या
वृक्षांना हात लावू नये, कारण ही झाडे 1-2 वर्षात वाढत नाहीत. प्रजा ही झाडे स्वतःच्या लेकराप्रमाणे जपते आणि वाढवते. अशी झाडे तोडली तर त्यांच्या दुःखाला सीमा राहणार नाही. पहा, शिवाजी महाराज आपल्या रयतेवर किती अपार प्रेम करायचे हे आज्ञापत्रावरून आपल्याला दिसते. गडावरील झाडे जी असतील ती राबवावी. ज्या विहिरीत झाडे, आंबे, फणस, चिंचा, वड, पिंपळ आदी करून थोर वृक्ष, निंबे, नारिंगी यादी करून लहान वृक्ष, तैसेच पुष्पवृक्ष, वल्ली किंबहुना प्रयोजक अप्रयोजक हे झाड होत असेल ते गडावरी लावावे. म्हणजे शिवाजी महाराजांनी जल, जंगल आणि जमिनीसाठी काय काय धोरण या ठिकाणी राबवले ह्या आपल्या आज्ञापत्रावरून स्पष्ट होतं. शिवाजी महाराजांनी आपल्या गडावर आंबे, फणस, चिंचा, वड, पिंपळ तसेच भरपूर प्रकारचे जे काही पुष्प वृक्ष असतील, वेली असतील, औषधी वनस्पती असतील, हे लावण्याच्या सूचना आपल्या मावळ्यांना, आपल्या सहकार्यांना त्या ठिकाणी केल्याचे आपल्याला पाहायला मिळते. तसेच शिवाजी महाराज सांगतात, स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लाकडे आरमारायचे प्रयोजनाचे, परंतु त्यास हात लावून द्यावा. काय म्हणून की ही झाडे वर्ष 2 वर्षे होत येसे नाही. रयतून ही झाडे लावून लेकरासारखी बहुकाळ जतन करून वाढवली, ती झाडे तोडल्यावेळी त्यांचे दुःखास पारावर काय असेल हे आपण आधी पाहिलेलंच आहे. जर एखादे झाड वाळून गेले असेल तर ते उपयोगाचे राहिले नसेल तर ते देखील मालकाच्या संमतीने आणि त्याला योग्य मोबदला देऊनच तोडावे, अशा सूचना आज्ञापत्राद्वारे शिवाजी महाराजांनी केल्या होत्या. आपण आपण आज म्हणतो की धान्य कोठार जर असेल, वेअर हाऊस असेल, त्या ठिकाणी किड्या मुंग्या लागू शकतात. परंतु जर आपण शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर गेलं, उदाहरणादाखल जर किल्ले पन्हाळा जर आपण गेलं पन्हाळ्यावर, तर अंबरखाना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. रायगडावर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की त्या ठिकाणी असलेला जो अंबरखाना अर्थात धान्याचे कोठार हे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गड किल्ल्यावर तयार केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आमचे धान्य हे किडतच. परंतु 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी अंबरखाने असे तयार केलेत, ते धान्य असे तयार केले की धान्यगृह असे तयार केले की तिथे किडे मुंगीचा प्रादुर्भाव होत नव्हता. त्यानंतर उंदीर नव्हते, त्याला वाळवी लागत नव्हती, कसलाच उपद्रव नसायचा. रायगडावर जर आपण कधी गेलात तर अंबरखाना, सॉरी, नगारखाना ते छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन या ठिकाणी जर आपण बोललं तर सिंहासनापर्यंत सहज त्या ठिकाणी आवाज आपल्याला स्पष्ट ऐकू येतो. ध्वनिक्षेपकाचा शोध लागण्यापूर्वी ध्वनिक्षेपकाशिवाय ऐकू येण्याची ही तंत्र प्रणाली शिवाजी महाराजांनी रायगडावर निर्माण केल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. गडावर स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात, याचा उत्तम दाखला म्हणजे महाराजांनी बांधलेले प्रत्येक गडावर शौचकूप, अर्थात आजच्या भाषेत त्याला आपण टॉयलेट म्हणतो. हे टॉयलेट राजघराण्यातील लोकांसाठी, त्याला आपण रॉयल टॉयलेट आजच्या भाषेत म्हणतो, हे असायचं. त्याचबरोबर मंत्र्यांसाठीही वेगळं टॉयलेट किल्ल्यावर अस्तित्वात होतं. पहारेकऱ्यांसाठी सुद्धा ज्या ठिकाणी त्यांचा पहारा असायचा त्या ठिकाणी छोटेसे टॉयलेट महाराजांनी बांधण्याचे आदेश दिले होते. कारण छोटे टॉयलेट जर पहारेकऱ्यांच्या जवळ नसतील तर त्यांना दुसरीकडे जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागायचे व तेवढ्या वेळामध्ये शत्रू आक्रमण करू शकत होते. म्हणजे बघा, सॅनिटायझेशन, स्वच्छ भारत, हागणदारी मुक्त गाव याच्या चर्चा आपण सध्या करतो, परंतु काळाच्याही पुढे छत्रपती शिवाजी महाराज होते. आज आमच्याकडे ग्राम स्वच्छता अभियान आली रायगडावर, आणि कुठल्याही किल्ल्यावर 350 वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेले शौचालय, बंदिस्त गटार योजना आजही आपल्याला विस्मयचकित करून सोडतात. प्रतापगड सातारा येथे कोयना नदीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी एक पूल बांधला होता. तंत्रज्ञान आणि राजकारणांना अंतर्मुख करणारे हे बांधकाम आहे. इथे काल परवाचे रस्ते वाहून जातात. पूर्वी इथे घोड्याच्या टापा असायच्या, आज या पुलावर वाहने सुसाट धावतात. पुलाच्या कडा इतक्या धारदार छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवून घेतल्या होत्या की पाण्यासोबत आलेले ओंडकेही लोडून पडतात. सर्व बांधकाम चुना दगडामध्ये केलेले आहे. यापूर्वी आपण पाहिले होते की प्रत्येक बांधकाम करत असताना कुठल्या कुठल्या मटेरियलचा त्या ठिकाणी वापर केला जात होता. आपण बांधलेले रस्ते वाहून जातात. 10 वर्षात सरकारी इमारतीचे ढिगारे होतात, परंतु सह्याद्रीच्या खोऱ्यातला हा पूल तुफान झेलत कोयनेचे पाणी कापत स्वराज्याचा हा सेतू आजही दिमाखात उभा आहे, नव्या दमाच्या तंत्रज्ञानाला अंतर्मुख करत. रायगडाच्या जर भवानी टोकाकडे आपण गेलो तर आपल्याला हे अँड्रोपोगन नावाचे गवत त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पूर्वी गडाला 3, 4 किंवा 6 महिने जर कंटिन्युअस वेढा असेल
तर त्या वेढ्यामध्ये असल्या कारणाने खाली गडाच्या खाली उतरायला जमत नव्हतं. मग जे काही आज्ञापत्र असतील, कागदपत्र असतील ते लिहिण्यासाठी बोरू अर्थात लेखणी लागायची. तर हे अँड्रोपोगन नावाच्या गवतापासून हे बोरू अर्थात लेखणी त्या ठिकाणी तयार केली जायची. तर शिवाजी महाराजांनी ह्या गवताचं सुद्धा संवर्धन त्या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या पर्यावरण दिनासाठी मग शिवकालीन कुठले धडे आपल्याला मिळतील? तर पाणी अडवा आणि पाणी जिरवा. शिवाजी महाराजांनी प्रत्येक गडावर पाण्याची स्वयंपूर्ण व्यवस्था निर्माण केली. आज आपणही पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन केले पाहिजे. यावरून धडा काय मिळतो? पाण्याची समस्या निर्माण झाल्यावर उपाय शोधण्यापेक्षा पाऊस पडत असतानाच पाणी साठवणे अधिक शहाणपणाचे आहे. झाडे ही संपत्ती आहे. महाराजांच्या काळात झाडाकडे केवळ लाकूड म्हणून पाहिले जात नव्हते, ती रयतेची संपत्ती मानली जात होती. याहून आपण असा धडा घेऊ, एक झाड तोडण्यापूर्वी त्याच्या जागी अनेक झाडे उभी करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल. महाराजांनी किल्ले तर बांधले, आरमार उभारले, पण निसर्गाची अनावश्यक हानी टाळली. यावरून आपण विकास हवा पण विनाशाच्या किमतीवर नको असा धडा घेऊ. स्थानिक संसाधनाचा सुज्ञ वापर. शिवकालीन व्यवस्थेत उपलब्ध नैसर्गिक साधन संपत्तीचा काटकसरीने आणि नियोजनपूर्वक वापर होत असे. यावरून धडा असा घेऊया, निसर्गाकडून गरजेपुरते घ्या, लोभापोटी नाही. पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी होती. स्वराज्य उभारण्यामध्ये जशी रयतेची भागीदारी होती, तशीच पर्यावरण संवर्धनातही लोकसहभाग आवश्यक आहे. सरकार झाडे लावू शकते, पण ती जगवण्याची जबाबदारी ही समाजाची आहे. त्यावरून आपण असा निष्कर्ष काढूया, आज आपण पर्यावरण दिन साजरा करतो, झाडे लावतो, जलसंधारणाच्या घोषणा देतो, परंतु शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपल्या कृतीतून दाखवून दिले की निसर्गाचे रक्षण हे समाजाचे आणि राष्ट्राचे रक्षण आहे. म्हणून पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण एक संकल्प करूया, शिवरायांचा वारसा केवळ किल्ल्यात नव्हे तर पाण्याच्या प्रत्येक थेंबात आणि प्रत्येक हिरव्या झाडात जपूया. आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वैज्ञानिक पर्यावरणपूरक दृष्टिकोन याविषयी अत्यंत कमी लिटरेचर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझा एक छोटासा प्रयत्न महाराजांच्या चरणी मी अर्पण करतो व थांबतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू.